कृष्ण भगवान महाराष्ट्राचा जावई आहे. कौंडिन्यपूरचा राजा भीमकाची कन्या रुक्मिणी हिच्याशी स्वयंवर. किती महाराष्ट्राचं वैभव मोठं आहे. याही पुढे या महाराष्ट्राचं वैभव इतकं महान आहे. या विश्वाचा तारक मालक अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तोही रुक्मिणी मातेच्या शोधात आला आणि हे वैभव पाहून इथेच स्थिर झाला. परत तो वैकुंठी गेलाच नाही. पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्मा एवढं मोठं वैभव आहे. पण का कुणास ठाऊक या सृष्टीचा एक गुणधर्म आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीला कुठेतरी थोडा दाग लागतोच. या महाराष्ट्राचा वैभव एका तुर्की पठाणाच्या नाकापर्यंत गेला. त्याच्या भुवया वटारल्या, डोळे ताठारले आणि 8,000च्या फौजेनिशी निघाला. तीनच्या गर्जना करत. त्याला पाहिजे होता तो महाराष्ट्राचा सुगंध, महाराष्ट्राची समृद्धी, महाराष्ट्रातील संपन्नता हवी होती. त्याचं नाव आहे अल्लाउद्दीन खिल्जी. घोड्यांच्या टोपांची धूळ आसमंताला उडाली. दिनच्या गर्जना करत हा खैबर खिंडीतून दिल्लीच्या तख्तापर्यंत आला. त्याचा चुलता तेथे होता जलालुद्दीन खान. याचीही काही कुमक बरोबर घेतली आणि वाऱ्याच्या वेगानं निघाला महाराष्ट्राच्या दिशेने. फक्त आणि फक्त पाहिजे होता त्याला हा महाराष्ट्र. या महाराष्ट्राची संपन्नता, या महाराष्ट्राची समृद्धी हवी होती. नर्मदा डहुळली, यमुना डहुळली आणि थेट येऊन पोचला बागलाण मध्ये. गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर बागलाण आता सध्या तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तिथे पोचला. कोणालाही ठाऊक नव्हतं हा मृत्यू, हा काळ आमच्या दिशेनं घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखा येत आहे. त्यानं व्यूहरचना केली. निर्त्रिस्त असलेला महाराष्ट्र, आनंदात सुखात जगणारा महाराष्ट्र आणि यावर त्याची ही गिधाड झेप रात्रीच्या समयाला पडली आणि एकच हाहाकार झाला. आई ग मेले, दावा पळा, मेले, आई ग वाचवा वाचवा वाचवा. कोणी वाचवायचं, कुणाला वाचवायचं, कसं वाचवायचं? आई आई मेले, वाचवा वाचवा वाचवा. रात्रीच्या समयाला काळ्या कभिन्न अंधकारामध्ये वाशिम शहरावर त्यानं त्याची गिधाड झेप घेतली. विदर्भामध्ये वाशिम आहे, वाशिम शहरावर. कारण वाशिम ही त्यावेळी एक मोठी बाजारपेठ होती. पैठण ही एक बाजारपेठ होती. भिंगार अहमदनगर जवळ ही एक बाजारपेठ होती. दुहेरी घरं जळाली. अग्नीचे डोट अस्मंताकडे झेपावू लागले. धुराचे लोट तेही अस्मंताकडे जाऊ लागले. माय भगिनींचा आक्रोश आणि किंकाळ्या त्यांच्या वेदनांना पारावार राहिला नाही. मुलांना आपल्या कडेला घेऊन, बगलेला घेऊन सापडे त्या दिशेने पळू लागल्या. एकच तांडव मांडला या तुर्की पठाणाने, एकच तांडव मांडला. सापडेल त्याची कत्तल आणि बेअब्रू. कोणी वाचवायचं, कोणाला वाचवायचं, कसं वाचवायचं? आणि जर कोणी वाचवायला गेला तर त्याच्या हातापायाच्या खंडोळ्या करून, चौरंग करून रस्त्यावर फेकून दिला जात असे. फक्त राहिलं आई ग मेले मेले मेले, वाचवा वाचवा वाचवा, आई ग मेले. होत्याच नव्हतं झालं. वाशिम शहर, वाशिम बाजारपेठ जळाली. त्यांनी पुढची पावलं टाकली अल्लाउद्दीन खिल्जीनं आणि पुढे मेहकर तेही जळालं. मेहकरचा शारंगार उखळून टाकला.
स्वातंत्र्यानं आनंदानं जगणाऱ्या आमच्या या भूमीला दुःखाची जखम झाली आणि ही दुःखाची जखम आता चिघळायला लागलेली आहे. त्यांनी त्याच्या मनाचं समाधान अल्लाउद्दीन खिलजीनं केलं आणि त्याची थेट आता नजर वळाली ती कुठे? पैठण. पैठण म्हणजे पूर्वीपासून प्रसिद्ध. कशासाठी? कशासाठी माहित आहे ना? खेळ पैठणीचा. आज नाही, शेकडो वर्षापासून पैठणी ही बाजारामध्ये प्रसिद्ध. जिच्यावर सोन्याची कलाकुसर आहे, जिच्यावर चांदीची कलाकुसर आहे, जिला नवरत्न ही जडलेली असायची, मोठी बाजारपेठ पैठण. झालं त्यानं त्याच्या मनासारखंच केलं. विदर्भातून मराठवाड्यामध्ये आला, पैठणही ताब्यामध्ये घेतलं. पैठणही नवऱ्याचं होतं करून टाकलं त्यानं, होत्याचं नव्हतं करून टाकलं. आता पुढील नजरेतला टप्पा होता तो मराठ्यांची राजधानी. कोणती राजधानी? त्यावेळी आम्हा मराठ्यांची राजधानी होती किल्ले देवगिरी. राजा भिल्लमदेवराय यादवानं 12व्या शतकामध्ये जिची जडणघडण केलेली आहे आणि मराठ्यांसाठी ती निर्माण केलेली भूमी होती. हा देवगिरी किल्ला कुठे आहे? पूर्वीचं नाव खडकी, त्यानंतरचं नाव औरंगाबाद आणि आता ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो. संभाजीनगर पासून वायव्य 6 कोसाच्या अंतरावर असणारी ही देवगिरी किल्ला मोठा मजबूत किल्ला आहे. तसा छोटा, पण त्याची बांधणी इतकी ताकदीची आहे. फसव्या वाटा, चोर वाटा, त्या किल्ल्या भोवतालचे खंदक, त्याच्यामध्ये हिंस्र उभयचर प्राणी, तिहेरी गडकोट, शत्रूला जायचाही रस्ता कळणार नाही आणि जरी केला तरी परत बाहेर येईलच याची खात्री शत्रूला देता येत नव्हती. म्हणून तो किल्ला अजिंक्य राहत होता. कधी गेला तर जरूर पहा. त्यावेळी आमचा राजा होता राजा रामदेवराय यादव. अल्लाउद्दीन खिलजीनं आपल्या अश्वान समवेत देवगिरीवर हल्ला केला. पण जास्त काळ नाही युद्ध चाललं आमचं, फक्त 4 दिवस. का? कारण राजाचे काही कारभारीच असे फितूर होते. युद्धाच्या शस्त्रागारामध्ये शस्त्रास्त्र पाहिजे तर तिथं निघाली मिठाची पोती. म्हणजे ते काय म्हणतात ना, वाशानच घर खाल्लं. सभोवतालचे कारभारी मंडळी किंवा विश्वासू मंडळी जर अविश्वासी निघाले तर नेमकं काय होतं याचं ज्वलंत उदाहरण अजिंक्य देवगिरी, महापराक्रमी राजा रामदेवराय यादव. पण केवळ कारभाऱ्यांच्या गलथानपणामुळे 4 दिवसामध्ये मराठेशाही संपली आणि आम्ही अल्लाउद्दीन खिलजीचे मांडलिक झालो. 1294 ची ही गोष्ट आहे. 3 मार्च 1294 चा तो दिवस, काळा दिवस अमावस्या. महाराष्ट्राचं स्वातंत्र्य संपलं. इथेही पारतंत्र्याची जखम झाली आणि ती एवढी मोठी जखम झाली. नीट ऐका, अल्लाउद्दीन खिलजीनं राजा रामदेवराय यादवाला जिवंत पकडलं 4 दिवसात. आमच्या राजाला सुखात नांदणारा महाराष्ट्र काय भोगू लागलेला आहे. 4 दिवसामध्ये आमचा राजा मांडलिक झाला, महाराष्ट्र मांडलिक झाला. याची संधी साधून या अल्लाउद्दीन खिलजीनं 600 मण माणिक मोती, किती खंडणी उकळली पा, 600 मण माणिक मोती, 700 मण हिरे पोवळे, 300 मण सोनं, 2 लाख होणाची खंडणी प्रतिवर्षाला. आणि एवढ्यावर प्रकरण थांबलं नाही तर या राजा रामदेवराय यादवाची मुलगी, जिचं नाव आहे ज्येष्ठापल्ली, हिला सुचवलं जनानखान्यामध्ये नेण्याकरिता. जर राजकन्येची ही अवस्था तर आमची काय अवस्था.
रडणं राहिलं. काळ इतका भयानक आला, इतका भयानक आला काळ, जे कधी इच्छिलं नव्हतं, जे कधी स्वप्नीही पाहिलं नव्हतं, ज्याचा विचारही कधी केला नव्हता. पूर्ण पारतंत्र्य. जगायचं असेल तर त्यांच्याच सत्तेनं, मुघलांच्या. मरायचं असेल तर त्यांच्या सत्तेनं. मग काही मरत होती जगता येत नाही म्हणून, आणि काही जगत होती मरता येत नाही म्हणून. ही होती आमची अवस्था. काही दिवस चाललं, आमचीच भूमी आणि आमच्यावर ही आले राहावी, आमच्यावर जुलूम जबरदस्ती अमान्य. पुन्हा हे मराठी रक्त उसळलं काही वर्षामध्ये. पुन्हा राजा रामदेवराय यादवाचा मुलगा पुढे आला, शंकरदेवराय यादव. त्यानं बंड उभा केला, पण तोही त्यामध्ये जिवंत मारला गेला. पुन्हा हिंदू पातशाहीचा दुसऱ्यांदा अंत झाला. पण हे मराठी मनगटच अशी आहेत. मराठी म्हणजे 18 पगड जाती बरं का, मिळून समूह वाचक आहे मराठा. ही मनगटच अशी आहे, हे रक्तच असं आहे. जेव्हा जेव्हा क्रांती करण्याची वेळ येते, त्या वेळी कोणाच्या ना कोणाच्या रूपानं पुन्हा तो ईश्वर उभा राहतो, प्रगट होतोच. राजा रामदेवराय यादवाचा जावई, ज्याचं नाव आहे हरपाल देव, पुन्हा त्यानं बंड उभं केलं. आमची भूमी, आमची माणसं, आमचं खाता, आम्हाकडूनच खंडणी घेता नामंजूर, अशक्य प्राय, नाही देणार खंडणी. आणि म्हणून पुन्हा त्यानंही बंड उभं केलं. सज्जन हो, थोडा आत्मविश्वास त्यांचाही कमी पडला हरपाल देवचा. जिवंत हरपाल देवराय यादव सापडला. हरपाल देव जिवंत सापडला. त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीचा वजीर होता मलिक काफूर. अतिशय क्रूर माणूस. जिवंत सापडला हरपाल देवराव. आणि काय केलं? जिवंत सापडलेल्या हरपाल देवला देवगिरीच्या वेशीवर आणून उलट टांगलं. अंगाची चमडी सोडण्यात आली, मिठाच्या पाण्याच्या पिचकाऱ्या मारण्यात आल्या. लोला गोला मासाचा झालेला हरपाल देवराय यादव देवगिरीच्या वेशीवर लटकतोय उलटा. आणि हा मलिक काफूर काय बोलतोय? खा याला. बंड करतो, जगण्याचं स्वातंत्र्य मागतो, हिंदुत्व मागतो. खा याला कावळ्यानो, खा घुबडानो, खा याला. एवढी मोठी दहशत आहे. कोण उभा राहणार त्या जुलमी सत्तेच्या विरोधात? कोण उभा राहणार? केवढी दहशत. 7 दिवस लोला गोला मासाचा झालेला हरपाल देवराय यादव 8व्या दिवशी प्राणज्योत मालवली. पण राहिलं नाही एवढ्यावर प्रकरण. या मलिक काफूरनं हरपाल देवची सर 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 मान कापली, डोकं कापलं. आणि कवटीच्या आतील सर्व भाग काढून पोकळ बनवली कवटी, आणि शौचाच्या ठिकाणी बसवली, जेथे शौचाचं पाणी तोंडातून त्या पडलं पाहिजे. ही हिंदूची क्रूर चेष्टा. कोण विरोधात उभा राहणार? काय पाहिजे तुम्हाला? मलिक काफूर आम्हाला चेतावणी देतो. काय पाहिजे हिंदूंनो? स्वराज्य, जगण्याचा अधिकार, घ्या अधिकार. आमच्या विरोधात जर कोणी उभे राहाल तर हीच अवस्था होईल की जी आज तुम्ही पाहत आहात. आमचं स्वातंत्र्य संपलं. आणि एकनाथ महाराजांची परिभाषा आहे, ज्यासी लागली पराधीनता तो सुखण पवे सर्वथा. का सुखाची वार्ता कदापि नसेवे. पराधीन
पराधीनता एकदा नशिबी आली की त्या जगण्याचा अर्थच संपला. मातांनो तुम्ही सांगा, आता पराधीनता म्हणजे आपल्या सरळ भाषेत सांगतो नांदणं. इकडे नांदणच म्हणतात ना. हा मानाचा हलवा नांदणच म्हणता की नाही. हा नांदणं चांगलं आहे का? जड हो नका हलवा ना मान. नांदणं चांगलं आहे. लग्न होण्या अगोदर वडिलांच्या घरचं जगणं आणि लग्न झाल्यानंतर या ठोब्याच्या घरचं जगणं किती फरक आहे. फरक आहे ना. तिथं काही न विचारता स्वातंत्र्य होतं मुबलक बाबा. आणि जर काही म्हातारा म्हणायलाच गेला तर आई म्हणायची गप्पा, पोरगी किती दिवसाची असते, सारखंच पोरगी कशाला डोळं वाटतात, तिला तडा तडा बोलता. किंवा आई जर थोडीशी पोरीला दाबत धरत असत, म्हातारा म्हणाले थोबड वाजवून गबात, माझं एकुलता एक लेकरू आहे, उद्या लगीन होऊन गेल्यावर काय होणार आहे. पण एकदा लग्न झालं तुम्ही एकदा इकडं आला, आता तुम्ही सप्त्यात जरी आता कथेत येऊन बसलाय तरी काही काहींच्या जीवाला बरं नाही काहींच्या जीवाला. एखादी तरी माऊली म्हणत असत हिच्या नादानी घाई घाईत आले, घरी तर काही सांगितलं नाही, पोरं नीट सांगतात का नाही त्याला, नाही तर आल्यावर बसल बोंबलं. आणि तो आल्यावर घरी नाटकं करणार ते. कुठं गेली, कधी गेली, काय सांगितलं, कधी येणार आहे, कोण कोण बरोबर आहे, असंच आहे. स्वातंत्र्यामध्ये जो आनंद आहे तो आगळा वेगळा आहे. मग ते स्वातंत्र्य कोणत्याही क्षेत्रातलं असो, पण पारतंत्र्यातलं दुःख फार भयानक आहे. आणि हे मुघलांकरवी आम्हाला चालू झालं. माणसं फक्त माणसासारखी दिसत होती. माणसातला माणूस संपलेला होता. हाडा मासाचे सांगाडे दिसत होते, पण स्वातंत्र्यानं माणूस संपलेला होता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, अरे किती हालापेष्ट आमच्या. माय भगिनीच्या दुःखाला तर पारावार नाही. अरे रडायचं देखील आमच्या हाती स्वातंत्र्य राहिलं नव्हतं. ही दंतकथा नाही, हे ललित लिखाण नाही, ही सत्य परिस्थिती. आपली माणसं जगली कशी ही सत्य परिस्थिती आहे. आणि हा तर भाग आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाहीच्या धूमचक्रीतला हा भाग आहे मराठवाडा. खूप पाहिलं या भूमीनं, खूप सोसलं या भूमीनं, खूप सण केलं या भूमीनं. तो थेट रजाकारांपर्यंत खूप अन्याय सहन केलेला. आजही या भूमीची माती पाण्यात टाकाल तर कदाचित लाल रक्ताचा तवंग येईल आपल्या पूर्वजांच्या. आणि म्हणून कदाचित गोरोबा काकांचीच कृपा असावी की लेकरांनो जरा पूर्वजांचा इतिहास ऐका आणि हे शिवचरित्र जरा ऐका. आपल्या पूर्वजांचा त्याग काय आहे. माय भगिनींच्या जगण्याला, त्या दुःखाला कुठेही पारावार नाही. रडण्याचं देखील आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. रडायचं असेल तर मनातल्या मनात रडायचं, मोठ्यानं नाही, चुकूनही नाही. तेही तोंडाला पदर देऊन रडायचं, मोठ्यानं हुंदका द्यायचा नाही. आणि जर हुंदका मोठ्यानं दिला तर घराच्या आडोशाला वळसणीला बाहेर असलेला मुघल तो हशम पुन्हा घरात घुसेल, पुन्हा ब्याबरू बदमल बलात्कार. रडायचं देखील नाही. रडायचं असेल तर मनातल्या मनात रडायचं, मोठ्यानं नाही. अशा वेळी कोण कामास येतो? देव. पण देव कुठे राहिले होते? अवघी मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती, मूर्ती पूर्ण तोडल्या फोडलेल्या होत्या. अरे द्रौपदीसाठी होता कृष्ण म्हणून धावला रे, आम्हासाठी तोही मंदिरात शिल्लक राहिला नव्हता. फक्त जगायचं किती वर्ष. अरे ऐसे 150 वर्ष आम्हाला जगावं लागलं. 150 वर्ष म्हणजे किती पिढ्या झाल्या? कमीत कमी 3 पिढ्या. कसं सहन केलं असेल आपल्या पूर्वजांनी, कसं सहन केले असेल आपल्या माय भगिनींनी. अनन्वित अत्याचार, अनन्वित छळ.
मी यापूर्वी आपल्याला सांगितलं. या भवीचा गुणधर्म आहे की जो कृष्ण भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी तेव्हा तेव्हा प्रगट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृज. पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळी धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळी मी कोणाच्या ना कोणाच्या रूपानं प्रगट होतो. आणि म्हणून 14व्या शतकामध्ये कृष्णेश्वर भगवंताच्या समोर स्थित वेरूळ. लक्षात येतंय ना? आता थोडं विषय मोठे आहे. ते शिवरायांचे चरित्र म्हणजे अथांग सागर आहे. काही गोष्टी मी थोडं फास्ट घेऊन चाललेलं आहे तुम्हाला. स्थित वेरूळ कृष्णेश्वराच्या समोर एक युगात्मा कृष्णेश्वराला आव्हान करतो. बोल बोल तुझं वचन आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. कोणाकडे पाहून जगायचं माझ्या भाई भगिनी? रयतेनं कोणाकडे पाहून जगायचं? बोल. तू प्रगट होतोस ना कधी दुर्गेच्या रूपानं, कधी आई तुळजाभवानीच्या रूपानं, कधी पांडुरंगाच्या रूपानं, कधी तू खंडेरायाच्या रूपानं, कधी ज्योतिबाच्या रूपानं प्रगट होतो ना. बोल. धर्माचं दार बंद केलंस काय? धर्माचं दार बंद केलंस काय? बोल. दार उघड. धर्माचं दार उघड. श्री संत एकनाथ महाराज कृष्णेश्वराला याच कालेश्वराला वाढ करतात. दार उघड. दार उघड. दार उघड. दार उघडलं. बाळा आवाज स्ट्रॉंग. थोडा तिकडे बरं वाटत असेल पण इथे त्यांचा जीव नाही. थोडं पहिला दिवस हे होईल थोडं मागं पुढं. गदगद हल्लो पाहिजे आम्ही त्या आवाजाने. हात आवरता घेऊ नको. लाईट बिल तेच भरणार आहे. हा बघा. हा बहेनं दार उघडलं. उघड. पण आमचे देव सुद्धा कधी कधी फार दमावर आहेत. निवांत आहेत. निवांत. बहेनं तरी दार उघडायला पुढे 150 वर्ष लावली. परत 3 पिढ्या घालवल्या बहेनं. एकनाथ महाराजांच्या नवसाला बया पावली. पहिला दिवस आहे. थोडं कमी जास्त काय होईल ते समजून उमजून एकमेकाला घ्या आणि त्याची दुरुस्ती करा. प्रोजेक्ट मोठा आहे.
खूप दूरपर्यंत भोंगी वगैरे आहेत सगळ्या गोष्टी एकाला थोडं समजून उमजून घ्या बरोबर. 150 वर्षानंतर बया नवसाला पावली नाथरायांच्या. कृष्णेश्वराच्या नंदा दीपातून 16व्या शतकाच्या मध्यावरती 2 तेजोमय किरण बाहेर आले. एकाचं नाव आहे विठोजी भोसले आणि एकाचं नाव आहे मालोजी भोसले. दरम्यानच्या काळामध्ये हिंदुस्थानामध्ये त्या मुघली सत्तेमध्ये चढावडी चालू होत्या. बहामणी सत्तेची 5 शकलं झालेली होती आणि ती 5 शकलं ती ऐसी. विजापूरची आदिलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, दिल्लीची मोगलशाही आणि मुरुड जंजिऱ्याची सिद्दीशाही हे सगळे भांडत होते. सगळ्यांना हवा होता हा हिंदुस्तान. कारण जहां डाल डाल पर सोने की चिड़िया गाती है ये बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है, ओ भारत देश है, हो तो भारत देश आहे आपला. सर्वांना हवा होता भारत देश, ही सुख, ही समृद्धी, ऐश्वर्य. आणि म्हणून प्रत्येक मुघली सत्ता एकमेकावर आक्रमण करत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, सिद्दीशाही एकमेकावर आक्रमण करत होत्या. मला पाहिजे हिंदुस्तान. पण गंमत आहे का, हे लढणारे परकीय होते आपल्या हिंदुस्थानासाठी, आपल्या भूमीसाठी, आपल्या ऐश्वर्यासाठी. पण या सर्वांच्या बाजूनं पुढच्या फळीवर लढणारे मराठी होते. आपल्या 18 पकडतात. थोडा विषयाचा थोडं गांभीर्याने लक्षात घेतो ना. ऐश्वर्य कोणाला पाहिजे, हे परकीयांना. आणि लढणारे कोण, आम्ही. म्हणजे तेव्हापासून आपली डोकी थोडी रिकामी आहे. कधीच आमच्या लक्षात आलं नाही, अरे आम्ही लढतोय कोणासाठी, ऐश्वर्य खेचून कोण नेत आहे, ऐश्वर्याची अपेक्षा कोण करत आहे. आम्ही हे बा निजामशाहीकडून पुढे लढणारे मराठी, आदिलशाहीकडून पुढे लढणारे मराठी, मोगलशाहीकडून पुढे लढणारे मराठी. आणि प्रमुख या 3 शाया होत्या, 5 शाया. आम्हीच आमची माणसं मारायची, आम्हीच आमची घरदारं जाळायची, आम्हीच आमच्या माय भगिनींना विधवा करायचं, आम्हीच त्यांच्या हातातले चुडे फोडायचे. अहो युद्ध म्हणजे वधच आहे ना, मृत्यू आहे ना. आम्हीच आमच्या माय भगिनीच्या कपाळाचं कुंकू पुसायचं, आम्हीच आमच्याची मुलं बाळ अनाथ करायची, आम्हीच आमच्याची शेती भाती फस्त करायची. आणि लोणी मात्र हे परकीय खात होते. कधीही कुणाच्या मनात आलं नाही की आपण सर्वजण एकत्र यावं आणि आपलं स्वतंत्र स्वराज्य, आपल्या भूमीचं आपण रक्षण करावं. एवढं जरी त्यावेळेला झालं असतं ना, सगळे मराठे एकत्र आले असते 16व्या शतकाच्या अखेरीस, तरी मुघली सत्तेला इथे पळताभुई थोडी झाली असती. पण हे आलंच नाही. निजामशाही त्या काळामध्ये प्रबळ होती. 16व्या शतकाच्या अखेरीची बाब आहे. मोठा धाक होता. निजामशाहीमध्ये 3 प्रमुख कुटुंब होती. नंबर 1 सिंदखेडचे लखोजी राजे जाधव, मोठी असावी. त्यांचं वाक्य निजामशाहीमध्ये ब्रह्मवाक्य. नाही माय व्याली कुणाची त्यांचं वाक्य मोडावं म्हणून. त्यांची समसेल अवघ्या 5 शायांना धाक. 15,000ची मनसबदारी होती. घोड्याच्या पागा सांभाळून होते.
आजही तुम्ही देवगिरी किल्ल्याला जर गेलात तर देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याला एक जागा आहे, तुम्ही कधी गेलात जरूर पहा. कुतलकचा हौद नावाची जागा आहे. कुतलकचा हौद, तेथे त्यांचा शामियाना होता. घोड्याच्या पागा सांभाळून होते. त्यांची 4 मुलं दत्ताजी, रघुजी, असलोजी आणि बहादूरजी आणि एक 6 वर्षाची मुलगी जिजाऊ यांच्या समवेत राहत होते. नंबर 2 ची आसामी होती विठोजी भोसले आणि मालोजी भोसले. नंबर 3 ची आसामी होती फलटणचे वनगोजी राजे निंबाळकर आणि इतर आडनावाची बरीचशी मंडळी होती. क्रांती कसा जन्म घेते पहा. या भूमीचा गुणधर्म कसा आहे. कोणाच्या ना कोणाच्या रूपानं क्रांती होतेच, परिवर्तन होतच. या भूमीला वरदान आहे. महाराष्ट्र भूमीला तर खूप मोठं वरदान आहे. 6 वर्षाची मुलगी, मातांनो नीट आहे का, एका स्त्रीनं केलेली क्रांती आहे का. स्त्री काय करू शकत नाही. नाहीतरी आता काय करायचं बाकी राहील. 33% होत्यास 50% वर आले. आरक्षण काका कशाला ना 50% वर थांबवलं. 100% करून टाका. आम्ही पुरुष भाकरी टाकतो. या जातील मीटिंगला आपण टाकू भाकरी. श्रीमंत जमल काय भाऊ. जाऊ दे आता, काय लोकशाही आहे, चालू द्या. आमचं काही म्हणणं नाही. जे आहे ते बरं आहे. स्त्री काय करू शकत नाही. 6 वर्षाच्या मुलीनं मातांनो केलेली क्रांती आहे का. आणि इथेच इतिहासाचा टर्निंग पॉइंट आहे. इथेच इतिहासाचा टर्निंग पॉइंट आहे. जणूबाई तुळजाभवानी या मुलीच्या रूपाने आपल्या वडिलांच्या समोर उभी नाही. भूमी फाडून आला वारस बाहेर येतो की काय. विजेचा कडकडाट व्हावा, ढगांचा कडकडाट व्हावा, याप्रमाणे ही मुलगी आपल्या वडिलांच्या समोर उभी राहते. एवढा म्हातारा मुत्सद्दी योद्धा, परंतु याच्या समोर उभी राहते आणि म्हणते कशी, बाबा बाबा किती दिवस मरायचं परक्यांच्या तलवारी खाली. डोळ्याला पावत नाही आणि कानाला ऐकवत नाही. बाबा तुम्ही मराठे परकीयांच्या पायाची धूळ चाटण्यात गर्क आहात. त्यांच्या पायाची धूळ चाटण्यामध्ये तुम्ही धन्यता म्हणता. तुमच्या मनगटातील रक्त गोठलंय बाबा. तुमच्या तलवारीची धार बोथड झालीये बाबा. अभिशात अडकलेली माणसं पाहून नेहमी आंधळीच असतात ती तुम्हासारखी बाबा. काही करा, काही करा, काही करा बाबा. माय भगिनींच्या अश्रूंना आवरा बाबा, आवरा. एवढा मोठा योद्धा, परंतु मिठाचा खडा पाण्यात पडून विरघळावे असे विरघळले आणि म्हणतात, बाई जिजा तू म्हणतीस ते खरं आहे, तू म्हणतीस ते खरं आहे, पण काय करू, काय करू. हे नामिरीचं वाक्य ऐकता क्षणी मुलगी म्हणते, काय करू. तुम्ही काहीच करणार नाही, तुम्ही काहीच करणार नाही. पण तुमची मुलगी जिजा, तुमची मुलगी जिजा आज प्रतिज्ञा करते बाबा, एक दिवस तरी या भूमीला मी स्वतंत्र सिंहासन दे, स्वतंत्र झेंडा दे, स्वतंत्र राजा देईल बाबा, राजा देईल बाबा, राजा देईल बाबा. आणि दिला छत्रपती शिवाजी राजा दिला. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए
निजाम शहाचा दरबार भरलेला आहे, खचून दरबार भरलेला आहे देवगिरी किल्ल्यावर. दिवस आहे वटपौर्णिमेचा. त्या निजामशहाचा वजीर ज्याचं नाव आहे हमीद खान. मी शिवपूर्व कालखंड सांगतोय. शिवरायांचा जन्म आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता आणि पुढे ही घसरण कशी झाली आणि पुन्हा हा महाराष्ट्र ताकदीनं कसा उभा राहिला असे टप्पे आहेत. आजचा दिवसच आपला आहे शिवपूर्व कालखंड. कारण मागचं कळल्याशिवाय पुढचं समजणार, पुढच्याची चव लागणार. या निजामशहाचा वजीर होता हमीद खान. फार हुशार होता, धूर्त होता, पण त्याही पेक्षा त्याची बायको फार धूर्त होती आणि तिचा मोठा वशिला होता निजामशाह. तिनं निजामशहाच्या कानामध्ये काहीतरी विष घातलं. काय होतं ते विष? हेच होतं, हे मराठे प्रबळ आहेत. मराठे त्यांची ताकद आता आपल्या निजामशाहीमध्ये वाढू लागलेली आहे. हा शहाजी भले जाधवांचं भोसल्यांचं वैर असेल खंडागड्यांच्या हत्तीच्या प्रकरणावर, पण हे मराठे फार भयानक असतात. हे मराठे फार भयानक आहे. कधी काळी एकत्र येतील हे आपणास कळणारही नाही. कदाचित तुमचा वधही होऊ शकतो. म्हणून उपाय हा ठरला उपाय. वटपौर्णिमेचा दिवस आहे. खचून दरबार भरलेला आहे निजामशहाचा देवगिरी किल्ल्यावर. जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजे यांचा प्रपंच आनंदात चाललेला आहे. निजामशाही मध्ये शहाजी राजे आहेत. जावई सासरे दोघेही निजामशाही मध्ये आहेत. वैमनस्य आतून होतं भोसल्यांचं जाधवांचं, पण दोघेही निजामशाही मध्ये आहेत. दोघांच्या तलवारीवर प्रामुख्याने ही निजामशाही चाललेली होती. खचून दरबार भरलेला निजामशाह त्याच्या मसनदीवर बसलेला. 3 मुलांसमवेत राहिलेली 3 मुलं. दत्ताजी मारला गेला होता खंडागड्यांच्या युद्धाच्या त्या हत्तीच्या प्रकरणामध्ये. 3 मुलांसमवेत लखोजी राजे जाधव ज्यावेळी दरबारात प्रवेश केला, इमाने हितबारे वर्षानुवर्ष ज्यांच्या मनगटाच्या बळावर शमशेरीच्या बळावर निजामशाही तकली, निजामशाहीनं तग धरला, निजामशाही प्रबळ झाली असा विश्वासू सरदार मुलांसमवेत निजामशाहच्या समोर गेलेला. दरबाराच्या रिवाजाप्रमाणे नवंत्री वार कुर्णिसात झाला आणि हीच इशारत होती. निजामशाह मसनदीवर उठला आणि पाठमोरा झाला. निजामशाह पाठमोरा होता क्षणी उपस्थित मुघली सरदारांच्या तलवारी सपासप बाहेर आल्या आणि कळण्याच्या आत लखोजी राजे जाधव आणि त्यांच्या 3 मुलांची हत्या झाली. रक्ताच्या थारोळ्यात मुलांसमवेत लखोजी राजे वध झाला हो त्यांचा. अरे मुघलात तुम्ही कितीही इमानीद्वारे सेवा केली तरी त्यांनी निजामशाहनं आम्हाला शिकवण दिली. आमची किती जरी इमानीद्वारे सेवा कराल मराठ्यांनो तर तुम्हाला मृत्यूदंडच, हेच बक्षीस तुम्हाला मिळेल. तेच घडलं लखोजी राजे जाधवांच्या समोर. खंडागड्यांच्या हत्तीच्या प्रकरणामुळे भोसले जाधवांचं वैर मी 3ऱ्यांदा सांगतोय. जिजाऊ मासाहेब आता परत जाधवांकडे जाणं राहिलं नव्हतं, माहेरी जाणं राहिलं नव्हतं. आता जावं तर कोणासाठी जावं? वडीलही गेले, भाऊही गेले, सासरही संपलं, माहेरही संपलं. करायचं काय? पण शेवटी असा आहे, स्वाभिमान माणसाला गप्प राहू देत नाही. मराठी माणसाचा तो फार मोठा गुणधर्म आहे आणि मराठी मनाची
एक धारणा की जी शिवरायांनी आपल्याला पुढे येणारच आहे विषय शिवरायांनी आपल्याला दिली. मराठी मनाचा मूलमंत्र आहे. काय मूलमंत्र आहे? जसं आपल्या रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. रामकृष्ण हरी म्हटलं की मेले माणूस जित उठवील ही पावर आहे. तसा मराठी मनाचा एक मूलमंत्र आहे. काय? सहानुभूतीनं जगण्यापेक्षा प्रत्येकानं स्वाभिमानानं जगा आणि स्वाभिमानानंच मरा. ही आहे मराठेशाही आणि हाच आहे मराठेशाहीचा मूलमंत्र. सासऱ्याची हत्या झाली जरी वैमनस्य असेल तरी माझे सासरे होते. जर इमानीद्वारे सेवेच्या हे बक्षीस मिळत असेल तर शहाजी राजांनी ठरवलं आमच्याच बळावर निजामशाही चालते. आम्ही तरी का म्हणून राहायचं? अहमदनगरच्या हातोडी जवळचं युद्ध आम्हीच केलं. 2.25 लाख सैन्याला आम्हीच मुठमाती चाललेली आहे. 2.25 लाख सैन्याला पळता भुई थोडी केलेली आहे. भातवडी हे नगर अहमदनगर जवळ एक गाव आहे, जवळच आहे भातवडी. तुम्ही कधी गेलेत तर पहा. 2.25 लाख सैन्याला पळता भुई थोडी केली. आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र झाली आणि निजामशाहीच्या विरोधात उभी राहिली. मलिक अंबर वजीर होता. छोटा निजामशाह त्याला गादीवर बसवलेलं होतं. सूत्र होती शहाजी राजांकडे. शहाजी राजांच्या बळावर चाललेली होती ही निजामशाही. 2.25 लाख सैन्याला मुघली सत्तेला आणि आदिलशाहीला पळता भुई थोडी केलेली माणसं आमच्या बळावर ही निजामशाही चालते. आम्ही काय म्हणून राहायचं याच्यामध्ये? सोडली निजामशाही. या वेळेला जिजाऊ मासाहेब यांना 5 अपत्य झालेली होती. पहिले सुपुत्र संभाजी, त्यानंतरची 4 अपत्य त्यांना देवाज्ञा झाली. या काळामध्ये जिजाऊ मासाहेब आणि शहाजी राजे पेमगिरी किल्ल्यावर आले. पेमगिरी किल्ला कुठे आहे तुम्हाला माहित असेल तर पेमगिरी किल्ला हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले नावाचा तालुका आहे. संगमनेर अकोले. अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्याच्या अगदी वायव्येस हा किल्ला आहे. पेमगिरी नावाचा किल्ला. मी पुस्तकातलं वाचून सांगत नाही. जे जे पाहिले जे पाहिले जे अनुभवले तेच मी तुम्हाला सांगतोय. मी पुस्तक वाचून आलेला माणूस नाहीये. तो पेमगिरी किल्ला आजही किती छान बोलतोय पहा बरं तुम्ही जाऊन. पेमगिरी किल्ल्यावर राहायचं किती दिवस? येथेही मुघली सत्तेचा नंगा नाच चालू आहे आणि म्हणून आऊसाहेबांच्या उदरामध्ये लहानसा गर्भ वाढू लागलेला होता. पेमगिरी किल्ल्यावर आऊसाहेबांनी शहाजी राजांना एक सल्ला दिला. बायकोनं नवऱ्याला सल्ला जरूर द्यावा बरं, आणि तो नवऱ्यानं ऐकलाच पाहिजे. म्हणजे सगळे सल्ले ऐका असं मी म्हणत नाही, नाहीतर आपल्याला आपण कशात जमावू हे फार मुश्किल आहे. बायकोचा सल्ला जरूर ऐका. तुम्ही ऐकत जा. ऐकही नाही, मी पण ऐकतो. हसताय काय? कारण आमचा सल्ला तेवढा ताकदीचा असतो. तुम्ही पण ऐकत जा. पण जे ऐकायचं ज्याच्यामध्ये हिट आहे असा सल्ला ऐकव. नाही तर काही काहींचे सल्ले इतके भयानक आहेत. भावामध्ये वेगळे निघाले ही एखादा सल्ला देते. होय मी काय म्हणते समजो काय? नाही तुम्हाला राग नाही ना. इथून सुरुवात असते. अशी हातून अंडरग्राऊंड पोखरायला सुरुवात करते. मुद्द्यावर आणून टेकते. भावाच्या विरोधातच उभं करते. भावाला एका आईच्या पोटी जन्म. हे असले फालतू सल्ले देऊ नये. त्यानं त्याची अधोगती समोरच्याची पण अधोगती होती. सल्ला कसा असावा? ताकदीचा असावा. परमगतीचा सल्ला असावा. विकासाच्या दिशेनं चालणारा सल्ला असावा. जरूर द्यावा आणि जरूर ऐकावा. बरं माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सल्ला दिला. ऐका, हे जे स्वातंत्र्य भोगतोय ना याच्या बुढाशी काय काय घडले हे नीट आहे का? धरण दिसायला फार छान असतं
पण त्या धरणाच्या पायात गाडलेले दगड जे आहेत त्यांचा कधीतरी विचार करावा. राजे हे काय नाही म्हटलं, तुम्ही म्हणाल तर आम्ही काही बोलू इच्छितो, बोला. राजे, तुमच्या मनगटाच्या बळावर अवघी निजामशाही चालते हो. असं किती दिवस इतरांसाठी तुम्ही झंजणार? असे किती वर्षानुवर्ष तुम्ही रणधुमाळी माजवणार? तुम्हाला तुमचा नेमका मनसुबा काय? शहाजीराजे बोलतात, तुमचा मनसुबा काय? नाही, आम्ही असं म्हणतो की हीच मनगट आणि या तलवारी परकीयांसाठी वाचतात गाजतात तर स्वकीयांसाठी का वाजू नये? म्हणजे आऊसाहेब आहेत त्या, लक्षात घ्या. म्हणजे नाही, आम्ही असं म्हणतो की आता निजामशाही तर संपली, तुम्ही आदिलशाहीत सामील व्हा. हो, आम्ही म्हणतो तुम्ही आदिलशाहीमध्ये सामील व्हा. दक्षिणेमधील सर्व मराठी हिंदू संस्थान आपलीशी करून घ्या. संस्थानिकांना अभय द्या, त्यांना आपलेशी करून घ्या. रहा मात्र आदिलशाहीमध्ये. डाव बाबर नीट लक्षात घ्या, डाव कसे रहा आदिलशाहीमध्ये. तसुबरही त्यांना उमजू देऊ नका, सावध रहा, पण हिंदू संस्थानिक आपलेशी करून घ्या. दक्षिणेत आपली ताकद तुम्ही वाढवा आणि आपल्याला पुणे, सुपे, इंदापूर ही जहागिरी आहे. आम्ही जहागिरी सांभाळतो आणि आईश तुळजा भवानीच्या कृपेने आम्हास सुपुत्रच होईल. आम्ही पुणे, सुपे, इंदापूर, जहागिरी दाबून धरतो. 12 मावळाचं हे सह्याद्रीचं रान आम्ही दाबून धरतो. इकडे आम्ही ताकद वाढवतो, तुम्ही तिकडे ताकद वाढवा. दोघांची ताकद एक झाली की मग कोण आदिलशाही आम्ही निपटून काढू, कोण मुघलशाही आम्ही निपटून काढू. हो, शहाजी राजांच्या लक्षात आलं, सल्ला योग्य आहे. राजे श्रीमंत, दुःख वाटून घेऊ नका, कारण तुमच्या तलवारीला न्याय कुठे मिळणार? स्वतंत्र न्याय द्यायला ती व्यवस्था नाही. मराठी कधी एकत्र येत नाही असं त्यावेळी होतं. आता आलेत बरं का. कधी नव्हे तो घडलेला इतिहास आहे. आता मराठी एकत्र आले, 18 पगड जाती एकत्र आलेल्या. अशक्य ते शक्य झालेलं आहे. तुम्ही तिकडून तुमची ताकद वाढवा, आम्ही आमची ताकद वाढवतो आणि या दोन्ही ताकदी एकत्र आल्या तर आम्ही स्वतंत्र स्वराज्य उभं करू. हो, म्हणणं खरं आहे, पण तुम्हाला आम्ही बरोबर या धूमचक्रीच्या काळामध्ये नाही घेऊन जाऊ शकत, कारण तुमच्या उदरी अंकुर वाढतोय. कदाचित तो या स्वराज्याचा रक्षकही असेल. आम्ही संभाजी राजांना बरोबर घेऊन जातो. इतिहासामध्ये संभाजी ही नावं बऱ्याच वेळा आलेली आहेत. शहाजी राजांचे चुलत भाऊ संभाजी हे एक युद्धामध्ये मारले गेलेले. पोटी आला म्हणून शहाजी राजांचे थोरले चिरंजीव, त्यांचंही नाव संभाजी, तेही कनकगिरीच्या युद्धामध्ये मारले गेले. म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा शिवरायांचे चिरंजीव, थोरले चिरंजीव संभाजी तिसऱ्यांदा आले आणि पुढे ती परंपरा आता कोल्हापूर पर्यंत ती चालत आलेली आहे. आम्ही थोरले सुपुत्र संभाजी राजे यांना बरोबर घेऊन जातो. शहाजी राजांना 2 पत्नी होत्या. एकचं नाव आहे तुकाई आणि एकचं नाव आहे जिजाऊ. आम्ही तुकाईला बरोबर घेऊन जातो, संभाजी राजांना बरोबर घेऊन जातो. संभाजी राजे पराक्रमी आहे. काही नातिक होत्यातील विश्वासू माणसं आम्ही बरोबर घेऊन जातो. जे योद्धे आहेत त्यांना घेऊन जातो. पण तुमची जबाबदारी कोणावर ठेवावी? कारण या धूमचक्रीमध्ये, रणधुमाळीमध्ये, या धावपळीच्या काळामध्ये तुम्हाला न्यावं कुठे आणि ठेवणार कुठे?
आम्ही तर नव्यानं दाखल होतोय विजापूरच्या आदिलशाहीमध्ये. आणि म्हणून शहाजी राजांच्या नजरेत एक आसामी आहे. पत्नी ठेवायची आहे. नीट लक्षात घ्या. जर कोणाच्या घरी कीर्तनाला एखाद्या गावात जर गेलो, परक्या गावात, तर चप्पल कोणाच्या घरी ठेवायची इथून आपला अभ्यास असतो. बरं, परत जाताना तीच चप्पल मिळाली पाहिजे. बायको ठेवायची आहे, पत्नी ठेवायची आहे. आणि वर्षानुवर्ष कोण विश्वासू व्यक्ती आहे? कोण? हो, थोरले चिरंजीव शहाजी राजांचे. त्यांनाही 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव आहे जयवंतीबाई. थोरलीचं नाव आहे जयवंती. आणि जयवंतीबाईचे वडील शिदोजी विश्वासराव हांडे हे शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार. आता कळली ना ओळख? आमची खानदार तिथून आहे. बस, विश्वासाची जागा एवढीच आहे. शिदोजी विश्वासरावांच्या विश्वासावर आऊसाहेबांना ठेवूया आणि आपण आदिलशाहीमध्ये जाऊ. झालं, ठरलं आणि नेमकं तसंच घडलं. जिजाऊ महासाहेबांना शिदोजी विश्वासरावांच्या स्वाधीन करण्यात आलं. काही निवडक मंडळी समवेत शहाजीराजे निघाले. बरोबरीच होते कान्होजी नाईक जेधे देशमुख. काही हंडे कुटुंबही होती. आता तुम्ही असं म्हणू नका महाराज तोरा मिरवायला लागलाय, पण आमची गेलेली जी तुझ्याकडे कधी कीर्तनीकडे झालं असेल, निवृत्ती दादा हंडे कीर्तन झाले असतील. आता ही घोळ समुद्र म्हणजे बिदरचा पट्टा. त्या पट्ट्यामध्ये हंड्यांची जवळ 2-3 गाव आहे. ती गेली ती तिकडच राहिलेली, तिकडच इनामं मिळाली, तिकडच राहिली. तसंच अनेक आडनावाची मंडळी आहेत तिकडे. भोसले आहेत, पवार आहेत, बिदरच्या बांडीवर सावंत आहेत. अनेक आडनावाची लोक जी राजांच्या विश्वासाची गेली ती तिकडेच राहिली. किल्ले शिवनेरीवर आऊसाहेबांच्या उदरी पौर्णिमेचा चंद्रमा कले कलेने ज्याप्रमाणे वाढतो, त्याप्रमाणे आईसाहेबांच्या उदरामध्ये या स्वराज्याचा जाणता राजा कले कलेनं वाढू लागला. आऊसाहेबांनी रोज उठावं, आई शिवाई देवीच्या दर्शनाला जावं. आऊसाहेबांनी रोज उठावं, भल्या पहाटे रामायणासारखा, भगवद्गीतेसारखा, हरिविजयासारखा महान ग्रंथ वाचन करावं, त्यातील प्रसंग स्वीकारावे. कारण आऊसाहेबांना माहित होत गर्भाचे आवडी मातेचा डोळा, गर्भाचे आवडी मातेचा डोळा. सावधानता मातांनो, शिवचरित्र म्हणजे काही निवळ कथा नाही.
ऐकलं सोडून दिलं. महाराष्ट्राचं सुराष्ट्र करायचंय. गोरोबा काकांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी धर्माचं पालन आणि राष्ट्राचं रक्षण करणारी आम्हाला ही निर्मिती करायची आहे. आणि त्यासाठी पाहिजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बाळ उदरात असताना आईनं घ्यावयाची दक्षता इथं हे शिकायला पाहिजे. तेवढं ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. आपापल्या घरी आपल्या मुलींना आपल्या सुनांना हे सांगितलं पाहिजे. तुम्ही शिकवलं पाहिजे. तुम्ही तर आता अर्ध्या तिकिटाच्या पुढे गेला. फुल तिकिटावर आहेत ना? आहे ना फुल तिकिटावर? आपापल्या सुनांना सांगा, आपापल्या लेकींना सांगा, बाई तो महाराज कुठून तरी आलाय दाढीवाला, तळमळून सांगत होता. तुला सांगते जरा, बाळ गर्भात असताना बाळावर आईकडून जे संस्कार होतात ते फार महत्वाचे. त्या आईपेक्षा बाळ लहान असताना त्याच्यावर जे आईचे संस्कार होतात तेही फार महत्वाचे आहे. एकदा त्याला पंख फुटली की बाळ तुमच्या हातातून निसटलं. मग तुम्ही किती म्हणा, किती म्हणा, माझं पोरग आहे ना वाया जाणारच नाही, कधीच नाही. आणि ते पोरग पण म्हणतं, आई तू काळजीच करू नको, मी आहे ना. कारण आई त्याचे लाड हातून 100-200 रुपये देते ना गपचीप बापाच्या परस्पर. मी आहे ना आई, तू काळजी करूच नको, मी आहे ना, मी आहे ना. कुठपर्यंत कुठपर्यंत आहे ना? बोला की लग्न होत नाही तोपर्यंत, पिवळा होत नाही तोपर्यंत. एकदा पिवळा झाला, गोरपड गळ्यात पडली, झालाच बाप. बाळ गर्भात असताना घ्यावयाची दक्षता. श्राम प्रभुराय कौसल्या मातेच्या उदरात आहे. काय डोहाळे आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी, लंके माझी मोठे माझवी नरण. हे प्रभू रामचंद्राच्या वेळी कौशल्या मातेचे डोहाळे, जिजा मातेचे डोहाळे चालू झाले. घोड्यावर बसावं बाबराचा डोहाळे. 7व्या महिन्याचा गर्भ पोटात आणि जिजाऊ मासाहेब घोड्यावर फिरतायत. आता आहे शक्य? आहे शक्य? 2 पायऱ्या बाया उतरणार. नवरे लुंग्या वर करू करू पाणी भरीत. नाही, डॉक्टरनं सांगितले त्यांना पाय सुद्धा उचलायचा नाही. आता काय पाठीवर घेऊन फिरतो? किती कौतुका झाली. साहेबांनी घोड्यावर फिरावं, घोड्यावर रपेट करावी. आता घोड्यावर फिरणं सोपं आहे का? घोड्यावर फिरणं सोपं आहे? नाईकडे साहेब, रघुनाथराव, इथं घोडी आहेत का? तेर मध्ये आहेत घोडी, रेसची आहे, मोठी मोठी ताकदीची आहेत का? घोड्यावर बसून सोपं आहे का? ज्याच्या मांडीत दम आहे ना, मांडीत त्यांनीच बसावं. ज्याच्या कमरत दम आहे ना, त्यांनीच बसावं. मामा बरोबर आहे ना? तुम्ही बसलाय कधी घोड्यावर? लग्नातही नाही. अरे तुमचा दुष्काळातच गेलाय कार्यक्रम. बरं झालं, घोड्याच्या नादीच लागू नका. अरे मी त्या दिवशी मार खाल्लाय घोड्याचा म्हणून सांगतो. हा घोड्यावर बसणं सोपं आहे का? आता तुम्हाला वाटत असेल मी आपला भासत बोलतोय. आता मामा तुम्हाला सर्वांना माहित आहे, ट्रस्टी मंडळी, माझ्याकडे 2 घोडे आहेत राजगडला. आहेत 2 घोडे. फिरतो मी पण, फिरतो घोड्यावर. पण त्यातलं एक घोडा लय नवीन, ते माझ्यापेक्षा 2.5 फुटाची, 2.5 फूट माझ्यापेक्षा उंच आहे. म्हणजे मी 6 फूट 5 फूट नवीन, ती माझ्यापेक्षा 2.5 फूट उंच आहे. आता मी त्या दिवशी घोड्यावर बसणं सोपं नाही याबद्दल सांगतोय. मी गेला आगावपणा, बसलो नव्हतं, नवीनच आणलेली घोडी.
आमच्या बाई म्हणत होत्या अहो नका बसू कारण बाईंना पुढचं काहीतरी कळालं होतं पण सल्ला ऐकला नाही. नका बसू मी केला आगाव बरं. ते खोगीर आवड टाकली मामा टांग टाकली त्याने हे केलं. मला वाटलं आला अवसान. 4 पावलं गेलं केले दोन्ही पायवर. मला वाटलं राजगडाला नमस्कार करते तर त्याला ती सवय नमस्कार करण्याची. मला पाळणार हे मला कुठं माहिती. दोन्ही पाय वर केले मस्त पैकी. मला पाठीमागा असा चेंगरला मातीत. तेव्हा मला कळलं घोड्याच्या अंगात किती गुण असतात. जसं महाराजाच्या अंगात 72 म्हणजे महाराजाच्या अंगात 72 गुण आणि घोड्याच्या अंगात 73 गुण. कधी मला पाडला मलाच कळलं नाही. पण माझी मांड पक्की होती. मला सांगायचं काय घोड्यावर बसायचं म्हणजे मांड पक्की पाहिजे. मांडीत दम पाहिजे. दम जुंगाड्याचं कामच नाही. कमरात दम पाहिजे. अरे आऊ साहेबांनी घोड्यावर बरं त्यावेळेचे घोडे आताची घोडी आहेत काय अरबी घोडे होते. अरबी घोडे. आऊ साहेबांनी घोड्यावर परेड करावी. दांडपट्टा फिरवावा. दांडपट्टा फिरवायचा असेल तर या खांद्यामध्ये फार ताकद लागते. प्रत्येक शस्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. दांडपट्टा या खांद्यात दम लागतो. तिरंदाजी करायची असेल तर इथं ताकद असावी लागते. ज्याच्यानं कांदाही फुटत नाही ना त्यांनी त्या भानगडीत पडायचंच नाही. ज्याला तलवारबाजी करायची असेल तर त्याचा मेंदू ठिकाणावर लागतो. मेंदू वार करताना अचूक निर्णय घ्यावा लागतो. योग्य वेळेला अचूक निर्णय. आऊसाहेबांनी तलवारबाजी करावी. दांडपट्टा फिरवावा. आऊसाहेबांनी घोड्यावर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये प्रवेश करावी. शिवाई देवीच्या दर्शनाला जावं. हरी विजयासारखा कृष्ण भगवंताच्या लीला आऊसाहेबांनी ग्रहण कराव्यात. प्रभू रामचंद्र रायाचं चरित्र ऐकावं. तेही ग्रहण करावं. बळावर एक 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 त्या गर्भावर संस्कार व्हायला. नामदेवरायांचे संस्कार गोणाई देवीने केले. नाचू कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी. टेकून बसावं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाकडे न्याळून पाहावं आणि म्हणावं पांडुरंगा पुत्र देई गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. भल्या पाटी काकड आरतीला जावं आणि पांडुरंगाचं मुख कमळ न्याळून पाहावं. पुत्रही तैसाची जाहला. ज्यानं या वारकरी संप्रदायाची पताका ध्वज विश्वामध्ये अढळ स्थानी राहून ठेवला. तुमच्या आमच्या कल्याणार्थ वाया जात नाही संस्कार गर्भावरचे. आता आपले संस्कारच विचित्र आहे. काही काहींचे संस्कारच विचित्र आहे. त्याच्यामुळं यांची मुलं धर्म आणि राष्ट्राच्या पालन कारणासाठी उपयोगी नाही येतात. ती वरातीत नाचतात. तेरमध्ये वराती आहेत. ऐकतात वरात आहे का जरा तर थोडं मान हलवा म्हणजे मला कळेल काय प्रथा काय आहेत ना वराती. छान गोष्ट आहे. निव्वळ वरातीत नाचणारा माल आहे ना
टोटल हायब्रिड. त्याच्या वेळेला त्याच्या आईनं त्याच्यावर संस्कार न केल्यामुळे तो प्रकार आहे. तुम्ही नाचाल वराती, आम्ही नाचू नाही, प्राण गेला तरी नाही, त्याच्या भांगड डोक्यात येणार नाही. कारण ती अवला ज्यावेळी आईच्या पोटात होती नाचणारी, त्यावेळेला त्यांचे डोहाळे आंबट, चिंबट, खारट, तुरट, 2 पायाचं, 4 पायाचं, डोक्याकडचं, पायाकडचं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? भीतीची किटाड, किटाडच म्हणतात ना इकडं. भीतीची, भिंतीची ती मातीची किटाड, काळी माती. एक तर डोळा मी असा पाहिला, या डोळ्यानी समोर दृश्य दिसलं म्हणून सांगतो. आता काय एवढे डोळे येतात, पाहिलं काय करू. एक डोळा असा पाहिला रस्त्याने चालताना, बाईने असा नाकात हात घातला, काढलं. अरे 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 रे, म्हणलं ही अवलाद कसली जन्माला येईल. गर्भाचे आवडी, मातेचा डोळा. अरे आऊसाहेबांचे डोहाळे चालू झाले. अवघी सह्याद्री असुसलेल्या नजरेनं पाहू लागली. वरणे पासून कोयणे पासून तर तुंगभद्रे पर्यंत अवघे जण डोळ्यात प्राण आणून पाहू लागले. ओ येणार येणार, कोण येणार, आमचा वाली येणार येणार, साशंक नजरेनं पाहू लागले. गडगडांकडे, कोटकोटांकडे, बुरुजांकडे, नद्या नद्यांकडे, ओढे ओढ्यांकडे, ओहळा ओढांकडे, पशु पक्षी, वृक्ष वेली, अवघे जण एकमेकांना असुसलेल्या नजरेनं पाहू लागले. येणार 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 येणार, आपला तारणहार येणार. वर्षानुवर्षाचं स्वातंत्र्य प्राण जाऊ पाहत आहे. कसावी सांगू आम्ही. अवघे जण विचारात पडलेले आहेत. आम्हाला तारणारा येणार, आमचा राजा येणार येणार. पुरंदर विचारत होता वासोट्याला, वासोटा विचारत होता लोहगडाला, लोहगड विसापूरला, विसापूर विचारत होता तुंगला, तुंग विचारत होता तोरण्याला, तोच विचारत होता कुरुंब देवाच्या डोंगराला, तोच विचारत होता वज्रगडाला. अवघे जण हाक मारून विचारत होते, आपला राजा येणार येणार येणार. शहाजी राजा नवसाहेबांना पुत्र होणार, होणार होणार. भविष्य काळ, पण भविष्य काळातही आत्मविश्वास धरून अवघे जण चाललेले होते. दिवसांदिवस अगदी जवळ येऊ लागले. अगदी जवळ, अगदी जवळ, अगदी जवळ, खूप जवळ येऊ लागले. किती जवळ? अवघी सह्याद्री असुसलेली आहे. अवघ्या सह्याद्रीचे प्राण डोळ्यात आलेले आहेत. नद्या नाले ओढतात भरून, गड कोट देव देवता, पशु पक्षी, वृक्ष वेली, अवघे जण डोळ्यात प्राण आणून पाहत आहेत. वाट वर्षानुवर्ष पार्थंत्र्या मी बघलं, पण नाही नाही नाही, आमचा तारणहार येणार येणार येणार. आणि अशा वेळेला आऊसाहेबांनी निर्णय घेतला. निर्णय होता काय? निर्णय होता उद्या. आजची वेळ या ठिकाणी संपलेली आहे. निर्णय काय? उद्या. बसला ना झटका? हा. उद्या येताना एकानं 2 आणायचे धरून. जमेल? कुणाकुणाला जमेल? हात वर करा. म्हणजे तुम्ही 2 पाठवा, तुम्ही घरी राहाल असं नाही ना होणार. हे बा, हे परत परत नाही मिळणार तुम्हाला. हे टॉनिक परत परत नाही मिळणार.
उद्यापासून उद्या शिवरायांचा जन्म होणार आहे. उद्या शिवरायांचं बालपणातलं वयाच्या 9व्या वर्षातलं शौर्य ऐकणार आहोत, जे कधीच तुम्ही पुस्तकातही वाचलेलं नाही. पुस्तकात नाही, जे राजगडला आम्हाला राजे सुचवतात ते आम्ही तुम्हाला उद्या सांगणार. जे दृष्टांत रूपाने आम्हाला होत आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार. उद्या हिंदवी स्वराज्याची शपथ होणार. राजांनी एक एक मावळा कसा निवडला, काय नेमकी राजांनी निकष कोणते लावले हे उद्या सांगणार. राजांचं महसूल खातं उद्या सांगणार. महाराष्ट्राचं महसूल खातं कसं होतं कसं आहे उद्या बऱ्याच भानगडी आहेत. आता उद्यापासून झाली सुरुवात. आता उद्या आहे राजांचा जन्म. मातांनो उद्या येताना सुंटवडा जमल काय? सुंटवडा काय मला एकट्याला नाही खायचं. तो राजांच्या जन्माचा प्रसाद काकांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळणार आहे उद्या. आणि सांगा अवतीभोवती सांगा, चल बाई चला दादांनो या, बस झालं, भरपूर झालं. जागते रहो, काळ बाका आहे. भूमी आपली असूनही आपली म्हणायची चोरी झालेली आहे. चला आपल्या पूर्वजांचं योगदान काय ऐका, त्याग ऐका. आपल्या मंडळाने आपल्या विश्वस्तांनी काकांच्या मंदिराची देवस्थानची जी विश्वस्त मंडळी आहे त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय आहे. शिवचरित्राचा उद्यापासून त्याची रेलचेल होणार आहे. आज फाउंडेशन तयार झालेलं आहे. तेव्हा आपण उद्या बरोबर किती वाजता? 2 वाजता या. थोडं लवकर या की दुपारी नाही तर तुम्ही सगळ्या रिटायर्डच दिसताय. काय घरात काम आहेत तुम्हाला ते द्या सुनेच्या ताब्यात सगळं. त्या घरातल्या चाव्या, कपाटाच्या चाव्या काय असेल नसेल राहील अगदीच बाजूला ठेवलं असलं तर इकडं आणा, माझ्याकडे द्या. म्हणजे जाताना मी परत देईन, तुम्हाला काळजी नको, टेन्शन राहणार. ते सगळं सुनेच्या ताब्यात द्या. बाई आता 8 दिवस काय मी काय घराकडे बघणार नाही. आपलं लवकर या जरा, बसा. आणि आजूबाजूच्या ज्या आया बाया आहेत त्यांनाही आणा. आपल्या मित्र परिवारांना आता तुम्हाला काय सांगायला नको, उद्यापासून होईलच वाढच. पहिला दिवस आहे, सगळ्या गोष्टी होतील. तेव्हा आजचा पहिला दिवस या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जाता जाता सांगतो, तुम्हाला एक हे काम करत असताना माझं एक दुसरं एक मी काम करत असतो. शिवचरित्राचं हा डोस देत असताना सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल अशा प्रकारचं एक काम करत असतो. तुम्हाला एक दिलासा मिळेल असं काम. आता ते नाईलाज माझा झाला रात्री. दादासाहेब तुमच्यामुळे आता प्रकरण वाढलं, थोडं तुमच्यामुळे वाढलं प्रकरण. ते कसं वाढलं? तुमच्यामध्ये बसायचा त्रास कुणाला आहे? गुडघ्यांचा वगैरे जरा हात वर करा. करा करा करा. मी बऱ्याच भगिनींना आहे ना, बऱ्याच माऊल्यांना आहे ना, खांदा, कंबर, पाठ, मनका, गुडघे, सांधेवात आहे. इकडे आहे बरेचसे आहेत. शेती करून कष्ट करून करून तुम्ही रिटायर्ड झाला. तुमचे गुडघे गेले, तुमच्या कमरा गेल्या, तुमचे मणके झिजले, तुमचे खांदे झिजले. आयाबायांना सांधेवात झाला. पूर्वीच्या काळात त्या सासांच्या काळात डिलिव्हरी झाल्यावर कशाचं गरम पाणी सगळा सत्यानाश तुमच्या शरीर आयुष्याचा करून टाकला त्या सासांनी. रोग आला त्या नायकदाचा, म्हणजे सगळ्या सासांना नाही. तेव्हा शरीराची वातास झालेली आहे. डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर गोळी किंवा इंजेक्शन देतात आणि तुम्हाला कुठेतरी एक 4 दिवसाचं पेन क्लिअरचं इंजेक्शन किंवा गोळ्या देऊन बरं करतात. परत आहे ते आहेच. तुमचं नाही. मी 3.25 लाख रुपये घालवलेला माणूस आहे. मला बसता येत नव्हतं. मी माझ्या गुरुबंधूंकडे गेलो आणि ज्या वेळेला त्यांनी माझी हालत पाहिली, मला म्हटले महाराज एवढं औषध घ्या, आयुर्वेदिक का शुद्ध आयुर्वेदिक. त्यांना दिलं, त्यांनी मला दिलं. मी घेऊन आलो, राजगडला घेतलं. 3ऱ्या दिवशी घोड्यावर पळायला लागलो. 3ऱ्या दिवशी घोड्यावर. मी त्यांना विनंती केली की 3.25 लाख रुपये हांडे महाराजांनी आडवं तिडवं कसं तरी करून घालवले, पण माझा सर्वसामान्य शेतकरी वर्ग काय करणार? आणि बहुसंख्य मंडळी, मी 38 वर्ष झालं पाहतोय, बहुसंख्य मंडळी आजाराने त्रस्त आहेत. आणि डॉक्टर लोकांनी कसाही खाना उघडलाय, बऱ्याच सगळ्यांनी नाही.
म्हणून मी त्यांना विनंती केली, म्हटले महाराज आपल्याला हे विकायचं नाही ना, कुणाला द्यायचं, आपल्या आपल्यामध्ये ठीक आहे. अरे म्हटलं असं नका करू, तुमची विद्या मरून देऊ नका, समाज पिसत पडलेला आहे, काहीतरी करा. म्हटलं हे गुरुबंधू या नात्यानं विनंती करतोय मी, लोकांपर्यंत हे जाऊ द्या. कसं तरी त्यांना मी ऍग्री केलं आणि ते औषध आजपर्यंत 10 ते 12 हजार लोकांपर्यंत पोहोचवलं. एवढी लोक खांदा, कंबर, पाठ, मणका, गुडघे, सांधेवातातून मुक्त झालेली आहेत. आणि योगायोग तो असा झाला, काल यायचं इकडं मुंबईला, तिकडं मला पाठवायचं होतं, तिकडच्या माझ्या गुरुबंधूंनी मागितलं होतं, पण ते योगायोगाने आलं गाडीत, आणि ते रात्री दिलं दादांकडे, ताईंना. आलेत का ताई? आले? अगं बाय बाय, हाय ताई. ताई कसं काय वाटतंय? बरं वाटतंय? ते खरंच त्यांची कृपा. रात्री लय तळमळायला लागले, लय गुडघे दुखत्यात, लय गुडघे दुखत्यात. बाई पाहत होत्या माझ्याकडे, मी पाहत होतो त्यांच्याकडे, कारण डिलिव्हरी तिकडं पाठवायची, औषध गाडीमध्ये आहे, कसं काय करायचं. मागून राहवलं नाही जीव, बाईने तिकडून खून केली, द्या. आता त्यांच्या काही खुणा जाणाव्या लागतात मला, द्या द्या म्हणल्यावर ताईला माझ्या औषध दिलं. आज जरा 50% एका दिवसात तर बरे झाले. शुद्ध आयुर्वेदिक औषधाचा हा परिणाम कुठेही मिळत नाही. तुम्हाला जर औषध पाहिजे असेल, कुणाकुणाला पाहिजे औषध? अगं बया, सगळा डॅमेज माल आहे. असू द्या असू द्या, पण तुम्हाला बरं केल्याशिवाय हांडे महाराज जातच नाही. टाळ्या तरी वाजवा की, काय रोग आला का? एवढं तुमचं काम, लाखो रुपये तुम्ही तिकडे डॉक्टरकडे घालवलं, तुम्हाला बरं तर करून जातो ना. हा, ज्याला औषध पाहिजे फक्त एक आहे, मी दादांच्या घरी आम्ही आहोत, तिथे या, औषध घेऊन जा, पण पैसे देऊ ना, फुकट नाही. घर जाळून सत्यनारायण बंद आहे, कारण 2 कोटी रुपये आधीच राजगडला घातलेत. 55 लाखाचे शिवरायांचे पुतळे मॉरिशसला दिलेत. आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. जे स्वामीजींना द्यावे लागतात तेवढेच तुम्हाला द्या, मला त्यातला रुपये हा पोटापुरता आमचा आम्हाला आहे. तेव्हा उद्या ज्यांना पाहिजे असेल, उद्या सकाळी दादांकडे या. त्याचा 1,500 रुपये महिन्याचा कोर्स आहे तो. पण 2-3 दिवसामध्ये, ताईला तर एका दिवसातच 50%वर ताई मजा आहे. 2-3 दिवसातच तुम्ही एकदम सराट, ज्यांचे गुडघे लॉक झालेत, गाव फिरून येतील, घर 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 आणि फिरून येतील. तुम्ही या, घेऊन जा. जे स्वामीजींनी मूल्य दिलेलं आहे तेवढंच तुम्हाला द्यायचे, मला काही रुपये त्यातला नकोय. धन्यवाद. आता शेवटी एक अभंग गोरोबा काकांचा म्हणतो, तर त्यांच्या चरणी आहोत आपण, आणि महाराष्ट्र गीत होईल. मला वाटतं यांचा हरिपाठ आहे ना, हरिपाठ आहे ना, हा, वेळ मोकळी करतो. ओके श्रीमान, आरती, हा आरती आरती होईल. काकांचा एक अभंग घेतो. कुलाड वंशात गोरा तो कुंभार, कुलाड वंशात गोरा तो कुंभार, कुलाड वंशात गोरा तो कुंभार, कुलाड वंशात गोरा तो कुंभार. कीर्ती चराचर भरी येले, कीर्ती चराचर भरी येले, वरी येले. प्रतिज्ञा करोनी कर कमळ तोडी, प्रतिज्ञा करोनी कर कमळ तोडी, प्रतिज्ञा करोनी कर कमळ तोडी.
नाम निरंतर वदत सेवाचे प्रेम विकयाचे काय वानू प्रतिज्ञा करोनी कर कमळ धोनी एका जनार्दनी भक्ताचा कैवारी एका जनार्दन भक्ताचा कैवारी भाजणे ती करी त्याच्या प्रतिज्ञा करोनी कर कमळ धोनी भाजणे घडी घडी विठ्ठला भाजणे घडी श्री विठ्ठला भाजणे ही घडी श्री विठ्ठल प्रतिज्ञा करोनी कर कमळ धोनी आता महाराष्ट्र गीत होईल आणि राजांची आरती होऊन पुढील नियमाप्रमाणे कार्यक्रम चालू राहतील. थोडा स्ट्रॉंग आवाज देणार नाही. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा 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 देवा
सांगायचंय का श्रीमंत कोण नियोजन? नाही? ओके, या आरतीवर चला या. सर्वांनी आरतीला उभं राहायचंय. जय 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 शिवराया गाव चरणासी जावा. सद्भावे तुझ शरण, सद्भावे तुझ शरण गुरुवंदिन काया. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया गाव चरणासी जावा. सद्भावे तुझ शरण, सद्भावे तुझ शरण गुरुवंदिन काया. जय 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 शिवराया. माय तू माझे मिले करू देई वरदान आता. स्वामी वरदान आता. स्वराज करण्या आबा राज करण्या आबा देई रे छाया. जय 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 शिवराया, जय 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 शिवराया गाव चरणासी जावा. सद्भावे तुझ शरण, सद्भावे तुझ शरण गुरुवंदिन काया. जय 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 शिवराया. तो आमचा स्वामी चित्त लागो तव नामी. श्रीमंत योगी दयाळा, श्रीमंत योगी दयाळा देई रे छाया. जय जय